नियुक्त्यावर आपल्याला 100% परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि त्यातल्या त्यात जे आयोग हे घटनात्मक असतात किंवा वैधानिक असतात त्यावर तर 100% परीक्षेला प्रश्न येतच असतो। मग त्याच प्रकारे एक आपला घटनात्मक आयोग तो म्हणजे एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आहे। आता नवीन अध्यक्ष बनलेले आहेत श्री विवेक भिवनार। श्री विवेक भिवनार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष बनलेले आहेत। मग त्यांच्याविषयी माहिती बघता डॉक्टर विवेक भिवनार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? रजनीश सेठ यांची मुदत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संपत आहे आणि नवीन अध्यक्षांचा कालावधी फेब्रुवारी 2028 पर्यंत असेल। ही फार महत्वाचं आहे। श्री भिवनार हे 2009 बॅच मधील पदोन्नत आयएएस असून सध्या ते परिवहन आयुक्त म्हणून कार्य करत होते आणि आता त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। आणि असे घटनात्मक जे आयोग असतात त्यांच्यावर 100% परीक्षेला प्रश्न येत असतात। आता लोकसेवा आयोग कलम 315 ते 324 पर्यंत लोकसेवा आयोग आहे 323 पर्यंत। आणि तुम्हाला माहिती असेल की एमपीएससीच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल। पण त्यांना पदावरून कोण काढू शकते ही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। चला अशाच प्रकारे अजून चालू घडामोडीच्या नवीन अपडेटसाठी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।